नाही, मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ही एका कुठल्याही विचारधारेच्या संघटनेसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट हं, असते हं. आणि ते त्यांच्यासाठी 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून मी संघाच्या प्रत्येक घटकाला त्यांच्या शताब्दीच्या शुभेच्छा देतो. बरं. पण मुळात आता तुम्ही जो बोलत असताना प्रश्न विचारला, की काँग्रेस पक्षाचं आणि संघाचं काही फारसं सौख्य राहिलेलं नाही. हं. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक गोष्ट म्हणजे सौख्य आमच्यामध्ये निर्माण होऊ शकलं नाही याचं कारणच तसं आहे, की संघाला या देशाचं संविधान मान्य नाही. हं, हं. आमचं आणि त्यांचं मुळात भांडण काय? विचारधारेचं भांडण आहे. विचारधारेचं भांडण असं आहे, की या देशाचं तत्वज्ञान असलेलं संविधान इतक्या वर्षानंतरही जर संघ मान्य करू शकत नसेल, आता आपण म्हणजे 8 वाजता चर्चेला सुरुवात केली, 24 मिनिटं झालेत, पण हं. 24 मिनिटाच्या चर्चेमध्ये संविधान हा शब्द आला नाही. मग हा देश आता आर-एस-एस चालवणार आहे का? हा देश आर-एस-एसच्या विचारधारेप्रमाणे चालणार आहे का? तुम्हाला 100 वर्ष झाली, पण दुर्दैवाची बाब ही आहे, की तुम्ही 100 वर्षामध्ये संविधानाचा स्वीकार का केला नाही, यासाठी आमचं सातत्यानं भांडण आहे. म्हणजे माझं अजूनही म्हणणं आहे, की उद्या आर-एस-एसला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आर-एस-एसनं आपल्या मनुस्मृतीचे म्हणजे ज्या विचारांनी स्त्रियांना तुच्छ लेखलं, दलितांना वेगळी वागणूक दिली, शूद्र समजलं, ज्यांनी म्हणजे मनुस्मृतीचे जे समाजाला अधोगतीकडे नेणारे विचार आहेत, ते विचार हं. आता सोडून दिले पाहिजे आणि 100रीच्या निमित्तानं तरी त्यांनी संविधानाचा स्वीकार केला पाहिजे. हं. या देशाचं संविधान प्रचंड मोठी ताकद असलेलं आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्यानं संविधान विरोधी वागतो, हं. संविधानाची पायमल्ली करतो. बरं. हेच आमचं खऱ्या अर्थानं भांडण आहे. त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात फार काही सौख्य निर्माण झालेलं दिसत नाही.